पण माझा तोच प्रश्न आहे की संजय निरुपम हे ज्यावेळी शिवसेनेत होते, म्हणजे त्यावेळेच्या अनडिवायडेड शिवसेनेमध्ये होते, त्यावेळी ते बाळासाहेब ठाकरेंचे ब्लू आईड बॉय होते. जेव्हा ते काँग्रेसमध्ये गेले तेव्हा ते राहुल गांधींचे ब्लू आईड बॉय झाले. की इतकी की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांची पण कंप्लेंट तुम्ही करायचात, अशी कंप्लेंट मुख्यमंत्री करायचे. आणि इतकं राहुल गांधी तुम्हाला त्या काळी सिरियसली घेत होते ज्यावेळी सत्ता होती त्यांची. आणि जेव्हा आता ते शिवसेनेत आलेले आहेत, शिंदेंकडे आलेले आहेत, तेव्हा फार कमी लोकांना माहिती असेल, पण श्रीकांत शिंदेंच्या गाडीमध्ये एक व्यक्ती कायम असतो आणि दॅट इज संजय निरुपम. तर इकडेही ब्लू आईड बॉय झालेले आहेत ते. तर कसं काय जमतं संजय निरुपम तुम्हाला हे सगळं? मी जेव्हा पक्षामध्ये काम करतो तेव्हा पक्षाचे जो नेते असतात त्यांच्याबरोबर एक प्रामाणिकपणाने काम करतो आणि एक खूप ट्रान्सपरन्सी ठेवतो मी आपसात. आणि जे काही माझ्या मनात आहे, जो काही माझ्या मनात आयडिया आहे तो मी त्यांच्याबरोबर शेअर करतो. जेव्हा जेव्हा मी अनडिवायडेड शिवसेनामध्ये होतो, बाळासाहेब मला खूप बाळासाहेबांचा मी लाडका होतो आणि खूप मला माझ्यावर खूप विश्वास होता त्यांच्या. मी दोपहर का सामना सुरू केला आणि दोपहर का सामना जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा बाळासाहेबांना काही असं उम्मीद नसतं की नाही होतं की दोपहर का सामना एक सक्सेसफुल असा एक न्यूजपेपर वृत्तपत्र होऊ शकतो. पण तो आम्ही 6 दिवसात 1,00,000पेक्षा जास्ती प्रती आम्ही कॉपी आम्ही मार्केट छापत होतो आणि मार्केटमध्ये विकत होतो आणि एकदम जबरदस्त न्यूजपेपर होतो. त्यानंतर साहेबांनी मला स्वतः बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही राज्यसभामध्ये जा. आणि राज्यसभामध्ये जाऊन मी असं नाही की एक बाकी लोकांसारखे उलटे सीधे धंदे करण्यामध्ये मी व्यस्त असतो. मी राज्यसभामध्ये जाऊन शिवसेनाचा विचार राज्यसभाच्या पटलावर ठेवून संपूर्ण देशात शिवसेनाच्या विचाराचा प्रचार प्रसार केला. तो बाळासाहेब मला खूप आवडत होता आणि त्यामुळे ते माझ्यावर खूप विश्वास करत होते. काही काही विषयावर आमचा मतभेद झाला आणि आम्ही पक्ष सोडून शिवसेनामध्ये काँग्रेसमध्ये गेलो आणि काँग्रेसमध्ये मी काम करत होतो एकदम. आता काँग्रेसमध्ये जे काही झालं सर्वांना माहीत आहे की 20 वर्ष झाला. 20 वर्षामध्ये एक हळूहळू तो काँग्रेसचा जो दिल्लीचा जो समीकरण आहे तो बिघडला. तिकडे दक्षिण भारतीय लोक एवढे आले आहेत की त्यांना संजय निरुपम काय ते समजलं नाही. अच्छा, मी पण थोडा आहे की मला तुम्ही मानसन्मान नाही देणार, तो मी हात जोडून निघून जातो. तो जरा मानसन्मानची कमी झाली. तो मी एकदा सांगितलं की आता मला जर माझ्याकडे जे काही योग्यता आहे, जे काही पोटेन्शियल आहे त्याचा वापर तुम्ही करू शकत नाही तर तुम्ही तुमच्याकडे मी कशासाठी असणार.